तर भावांनो, विषय असा आहे की वॉर 2 फायनली रिलीज झाला आहे आणि ट्रेलर आणि टीजरने आपल्याला ज्या मिक्स फिलिंग दिल्या होत्या ना या मूवीबद्दल, वेल तर पिक्चर बघितल्यावर त्या फिलिंग्स पण तशाच आहेत. फक्त ह्यावेळी ना त्या फिलिंग्सला जस्टिफाय करण्यासारखे ना खूप सारे पॉईंट्सच आपल्याकडं सुरुवातीपासून स्टार्ट करायचं झालं ना तर स्टोरी ना अशी सिंपल वाटते. मग कबीर म्हणजेच ऋतिक रोशन एका अशा मिशनवर आहे जिथे त्याला आपले लिमिट्स, लाईन्स आणि मॉरल्स हे क्रॉस करावे लागतील आणि त्या मिशनमध्ये त्याच्या समोर येतात ज्युनियर NTR आणि KR अडवाणीचे कॅरेक्टर्स, जे ऑफकोर्स त्याला थांबवण्यासाठीच त्याच्या समोर आलेत. पण काय रिझन आहे त्याला असे थांबवायचं? त्यासाठी ऑफकोर्स तुम्हाला हा पिक्चर बघावा तर लागेलच. पण ऑनेस्टली फर्स्ट हाफ मूवीचा पूर्ण इंटरेस्टिंग वाटायला लागतो. जर डिरेक्शनवर बोलायचं झालं ना तर डिरेक्शन सांभाळलाय अयान मुखर्जीने. तर व्हिज्युअल्स, कलर ग्रेडिंग आणि कॅमेरा अँगलमध्ये ना क्रिएटिव्हिटी दिसते. ते निऑन लाईट्सवाले शॉट्स आठवत आहे तुम्हाला? आपण जे टायगर 3च्या पोस्ट क्रेडिट सीनमध्ये बघितले होते ना, त्याची व्हाईब आपल्याला इथे पण दिसून येते. माझा सांगायचा पॉईंट फक्त एवढाच आहे की ते सगळं इथं रिपीट झालंय. 1-2 सिक्वेन्सेस तर असे जिथं स्नोच्या खालनं आपल्याला ॲक्शन दाखवलेलं आहे, ते व्हिज्युअली खूप फ्रेश पण वाटतं. पण खरं सांगायचं तर ना अयान मुखर्जीकडून काहीतरी वेगळं एक्सेप्ट केलं होतं. बट या दिस इज वॉर अँड स्पाय युनिवर्स मूवी. सो जर ओव्हरऑल बोलायचं झालं ना तर डिरेक्शनमध्ये व्हिज्युअल्स आणि ऑरा फार्मिंग जे आपण एक म्हणतो ना, ते काम चांगलं तर झालंय आणि त्याचं पॉलिशिंग आपल्याला परफॉर्मन्समध्ये पण दिसून येतं. कारण ऋतिक आणि ज्युनियर NTR दोघांचे पण एंट्री सीन्स काफी तगडी व्हाईब देत होतात. एस्पेशली ऋतिकचा जो कटाना फाईटचा जो सीन आहे ना, तो एकदम स्टायलिश आहे, सिनेमॅटिक आहे आणि त्याचबरोबर ओव्हरऑल मूवीचा जो फर्स्ट हाफचा जो टोन आहे ना तो थोडा डार्कर आहे, जिथं स्टेक्स हाय आपल्याला फील सुरू होतात आणि स्टोरीचं बिल्डअप पण एंगेजिंग वाटतं. सिनेमॅटोग्राफी स्टेडी आहे, काही लायटिंग वर्क जेन्युअली इम्प्रेसिव्ह आहे आणि इंटरवलचा ब्लॉक पण डिसेंट आहे आणि जिथं लीड्सने आपले रोलला फुल कन्व्हिक्शन दिलंय. बट हां, जिथं फर्स्ट हाफने मला होप दिली होती की ओके दिस माइट ॲक्च्युअली ऑल्सो वर्क, तिथे सेकंड हाफने होपला लिटरली जमिनीवर नेऊन असं जोरात आपटलेला आहे. कारण सेकंड हाफ येताच ना फिल्म लिटरली अशी ब्रेकडाऊन व्हायला चालू होती. सगळ्यात आधी बॅक स्टोरीबद्दल बोलायचं झालं तर भाई असं वाटतंय की जणू ती 70s-80sचा जुना प्लॉट 2025मध्ये लिफ्ट करून टाकलाय. मूवीमध्ये ॲक्शन ब्लॉक्स क्वांटिटीमध्ये जास्त आहेत पण क्वालिटी त्यांची तेवढीच कमी होत जाते. असं वाटतं की मूवीच्या मेकर्स अजूनही ह्याच डिल्युजनमध्ये जात आहेत की फक्त मोठं बनवलं की ऑडियन्स वाव बोलेल. पण भाईसाहेब आता 2025 आहे, लोक रिअलिझम आणि लॉजिकल स्टेक्स जास्त एक्सपेक्ट करतात. आणि बीजमबद्दल बोलायचं झालं ना तर ओव्हरऑल मूवीमध्ये इट्स गुड, पण यार जिथं ॲड्रिनल किक हवी होती तिथे फ्लॅट फील होतं. KR अडवाणीचा स्क्रीन टाईम इतका कमी आहे की तिचं कॅरेक्टर ऑलमोस्ट मिसिंग वाटतं मूवीमधनं. आणि हां, स्टोरीला ना ब्रीथ करायची स्पेसच नाही आहे. एक ॲक्शन ब्लॉकवरून थेट दुसऱ्यावर जम्प होत जाती आणि ह्या सगळ्यामुळे इम्पॅक्ट होतो. क्लायमॅक्स जो असा फ्लॅट प्रिडिक्टेबल बनलाय, ऑलमोस्ट झिरो थ्रिल त्यामध्ये आपल्याला फील होतं आणि त्यामुळे इमोशनल पे ऑफ तर विसरूनच जा मूवीमध्ये. आणि सगळ्यात मोठं डिसअपॉइंटमेंट म्हणजे VFX. वॉर जी 2019मध्ये जो हिचा फर्स्ट पार्ट रिलीज झाला होता ना, त्याच्यामध्ये जो बाईकचे सिक्वेन्सेस किंवा खलीची एंट्री जी बिलिव्हेबल वाटली होती ना, ती इथं मिसिंग वाटती. आणि एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे स्पाय वर्सची कंडिशन. असं वाटतं ना की यांना फास्ट अँड फ्युरियसचा तो सिंड्रोम आलाय. फक्त जुन्या फिल्म्सची नावं घ्या, 1-2 कॅमिओ किंवा रेफरन्स टाका आणि बोला कनेक्टेड युनिवर्स, जिथं नॅरेटिव्हचं ब्रिज कुठेच नाहीये. क्रिएटिव्हिटी प्रत्येक फिल्म बरोबर हळूहळू मागत चालली आहे. फ्रेशनेस मूवीमधला कमी होत चाललाय आणि फॉर्मॅलिटिक मूवी जास्त वाटतात. त्यामुळे हा पिक्चर पण असं वाटतं ना की मूवीच्या मेकर्सकडे ना एक फॉर्म्युला होता ज्याच्यामध्ये त्यांनी फक्त भरभरून ॲक्शन टाकलाय आणि पिक्चर आपल्याला असा समोर आणून ठेवलाय. जर फायनल वर्डिक्ट द्यायचं झालं ना वॉर 2 बद्दल, तर वॉर 2 माझ्यासाठी एक मिक्स बॅग आहे. फर्स्ट हाफमध्ये प्रॉमिसेस आहेत, ऋतिक आणि NTRची केमिस्ट्री ठीक आहे, काही व्हिज्युअल स्टँड आउट करतात. पण सेकंड हाफ ओव्हरऑल मूवीला पूर्ण डिरेल करून टाकतो. मूवी ॲक्शन हेवी असूनही मूवीमध्ये थ्रिलचा कमीपणा जाणवतो, लॉजिक सुद्धा जरा कमीच जाणवतं आणि इमोशनल कनेक्ट तर अजिबात फील होत नाही. फक्त पॉपकॉर्न घेऊन स्पेक्टॅकल बघायला जाणार असाल तर एन्जॉय कराल सुद्धा. पण वॉर फर्स्ट पार्ट सारखा जर ग्राउंडेड थ्रिल आणि बॅलन्स स्टोरी टेलिंग एक्सपेक्ट केली असेल ना तर तुमचं डिसअपॉइंटमेंट तर पक्कीच आहे. माझ्यासाठी ना स्पाय वर्सचं ओव्हरऑल बघायला झालं तर हा आतापर्यंतचा सर्वात वीक पॉईंट जाणवतो. आणि हां, मूवीमध्ये पोस्ट क्रेडिट सीन्स सुद्धा आहे, पण ऑनेस्टली त्याच्यासाठी एवढं थांबणं वर्थ इट नाही.
नाहीये. तर या सगळ्या गोष्टींबरोबरच आपण ह्या व्हिडिओला आता इथेच रॅप करूया. जर तुम्हाला वर टू वर माझा रिव्ह्यू आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि जर कुठेही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून टाका. और मैं मिलता हूं आपको अगली वीडियो में, लेकिन तब तक के लिए देखते रहिए वाइल्ड वाइन SATV.